हॅलो फ्रेंड्स, काय म्हणता मग? तुमच्या घराची कंडिशन कशी आहे बरं? माणसं कमी आणि पाली जास्त असं झालं आहे का? नाहीतरी की नाही, आजकाल असंच झालं आहे बघा. मग घरात माणसं आहेत 4 आणि बाहेरचे प्राणीच असे येऊन राहत आहेत बघा घरामध्ये. पाली झालं, झुरळी झालं किंवा मग उंदरं झालं, यांनी तर डोकं पार येडावून सोडलं आहे बघा. आणि पाली हे तर रात्री कुठं कुठं फिरत असतात किचनमध्ये वगैरे, ते काय सांगून फिरत नाही. चला आज आपण एक नवीन ट्रिक बनवूया त्याच्यासाठीच. या पद्धतीचं औषध तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण ह्याच्यासाठी काही नाही, बाहेरचं काहीच असं लागणार नाही. आता तुम्ही म्हणता ना हे माचीसचं काय करते बाई, तर माचीसचं नाही तर आपल्याला त्याचं ना माचीसच्या काड्या घ्यायच्यात थोड्याशा, आणि त्यामधून पण ना त्या काड्यांचा जो पुढचा समोरचा गुल असतो, तो गुलचं मटेरियल ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. आता ते आपण हाताने पण काढू शकतो किंवा मग चमच्याने वगैरे पण तुम्ही काढू शकता, पण हाताने इझिली निघतं ते. थोडीशी काडी फिरवायची, हातात घट्ट पकडून ते लगेच निघून जातं बघा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते रिमूव्ह करून घ्या. आणि जवळजवळ मी एक फुलपत्राचं हे औषध बनवणार आहे, तर त्या मापानुसार तुम्ही हे कमी जास्त माप करून घ्या, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आता मी फुलपत्रासाठी इथं एक अर्धा चमच्याच्या थोडंसं कमीच असेल एवढी पावडर, म्हणजे एक 10-12 काड्यांची पावडर आपण इथे काढून घेऊया याची. आता बघू शकता हे असं काढून घ्यायची आहे. आणि हा उपाय नक्की तुम्ही करून बघा. तुमच्या घरात पण एकही झुरळ किंवा मग पाल किंवा मग उंदीर हे अजिबात बघायला भेटणार नाही बघा. आणि शिवाय हे सगळं घरगुती मटेरियल आहे, ह्याच्यात बाहेरचं कुठलंही औषध किंवा केमिकल वापरलेलं नाही आहे. त्यामुळं खूप इझी आहे बनवायला पण, आणि खूप हेल्पफुल पण ठरणार आहे. आणि हे खरंच उपाय खूप बेस्ट आहे. यानंतर आपल्याला ते एक छोटा कांदा घ्यायचा आहे. आता माझ्याकडे छोटा अवेलेबल होता म्हणून मी छोटा घेतला आहे. तुमच्याकडे जर छोटा अवेलेबल नसेल तर तुम्ही मोठ्यामधून एक अर्धा भाग त्याचा काढून घ्या आणि तो मस्त असा किसून घ्या. आता इथं किसून घ्यायचंच काही गरजेचं नाही आहे. तुम्ही ह्याचं काप करून ना सरळ सरळ ओबडधोबड असं खलबत्त्यामध्ये कुटूनसुद्धा घेऊ शकता. आपल्याला फक्त त्याचा ना पाणी बाहेर निघलं पाहिजे एवढा लक्षात ठेवायचे. तर मी डायरेक्ट किसूनच घेतलेलं आहे, आणि काही जास्त बारीक व्हावं वगैरे असं काहीच नाही, कारण आपल्याला ते पूर्ण पाण्यात उकळून घ्यायचं आहे छान असं. त्यामुळे बघू शकता मी लास्टला थोडंसं तसंच ठेवलं आहे. आपल्याला फक्त त्यातनं वॉटर बाहेर काढून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पण इन्ग्रेडियंट झाले आपले, एका साईडला ठेवले मी. आता आपल्याला घ्यायचं एक पातेलं दुसरं साईडला, ज्याच्यात आपण उकळणार आहोत ते, आणि त्याच्यात ॲड करायचे पाणी जेवढं आपल्याला बनवायचं आहे औषध तेवढं. तर मी इथं टाकते, एक फुलपात्रभर मला बनवायचं आहे आणि मी तेच त्याच्यात टाकून घेतले आहे बघा. साईडच्या पातेल्यामध्ये ते पाणी मी ॲड करून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकता, पाणी वाढवू शकता. तसंच थोडं थोडं इन्ग्रेडियंटसुद्धा तुम्हाला वाढवावं लागेल. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट ॲड करायची आहे. आता ते पाणी पहिलं मी ॲड करून घेतलं जेवढं हवं तेवढं. आता नंतर आपल्याला घ्यायची इथे डांबर गोळी. तर डांबर गोळी सगळ्यांच्याच घरात असते, तर बघू शकता त्यातून आपल्याला एक डांबर गोळी घ्यायची आहे आणि तिला मस्त असं बारीक कुटून घ्यायचं आहे. आता मी इथं साईडला कुटून घेणार आहे, खलबत्त्यात वगैरे मी कुटणार नाही आहे, कारण डांबर गोळीचा खूप सारा वास येतो, त्यालाच राहतो, बाकी काही नाही वास राहतो, म्हणून मी खलबत्त्यात कुटत नाही आहे त्याचा. तर मी डायरेक्ट साईडला एका पेपरमध्ये घेऊन त्याला कुटून घेते. तुम्ही बघू शकता हे असं एक पेपर वगैरे किंवा कागद जरी घेतला तुम्ही, असा कडकडा पेपर घेतला किंवा मग साधा कागद घेऊन जरी गोळी फोडली तरी पण चालतं आहे, म्हणजे खलबत्त्याचा जास्त वास पण राहणार नाही वगैरे. आपल्याला खलबत्त्याचा यूज केला तर 2 दिवस तरी त्याचा वास जात नाही बघा, त्याच्यामुळं ही ट्रिक नक्की करा. आता डांबर गोळी फोडून झालेली आहे, बारीक अशी पावडर झालेली आहे त्याची. आता ती आपण ह्याच्यात ॲड करून देऊया आणि त्याला हलवून घेऊया. तुमच्या घरात ना एकसुद्धा उंदीर म्हणा किंवा मग झुरळ पाली हे असलं अजिबातसुद्धा बघायला भेटणार नाही बघा. तर हे नक्कीच करून बघा तुम्ही, खूप फायदेशीर ठरतं हे. आता हे मस्त हलवून घेऊया. आता ह्याला आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे, आणि गरम केल्यानंतर पण गरम करतानाच स्टार्टिंगला थोडंसं उकळी आली की त्याच्यात आपल्याला आणखीन 1-2 वस्तू ॲड करायच्या आहेत. तर त्या काय आहेत ते मी तुम्हाला पुढं सांगतेच. चला तर आपण ह्याला पहिले थोडंसं गरम करून घेऊया. मंद आचेवरती ह्याला थोड्या वेळ ठेवायचे. गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे कडुलिंबाचा पाला. पहिले आपण कडुलिंबाचा पाला ॲड करणार आहोत. जर तुमच्याकडं फ्रेश असेल तरी तुम्ही ॲड करा, आणि जर वाळलेला वगैरे असेल ना तरी पण चालतो, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तो पण ॲड करू शकता. त्याच्यामुळे बघू शकता आता हे थोडंसं गरम झालेलं आहे, आणि आता आपल्याला त्याच्यात की नाही कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे. तर जसं म्हटलं होतं तसं हा मी फ्रेश कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे. तो 1-2-3 कांड्या घेतलेल्या आहे सोलून, आणि डायरेक्ट त्याच्यात टाकून दिलेला आहे. तर त्याला छान अशी उकळी फुटायला लागली की आपल्याला दुसरं आपण ते हलवून घेतले, दुसरं एक जिन्नस ॲड करायची आहे. ती पण इझिली सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असते.
ते म्हणजे काय तर तो आहे आपला मसाल्यातला पदार्थ म्हणजेच तेजपत्ता. तर बघू शकता इथं 2-3 तेजपत्ते ना ॲड करून द्यायचेत आणि हे मिश्रण व्यवस्थित असं उकळायचं आहे आणि हे उकळलं ना मस्त असं थंड होऊन द्यायचं. आता बघा ह्याला आपण उकळायला ठेवूया म्हणजे ते चांगलं असं एकजीव झालं पाहिजे. त्या पाण्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स असे मऊसूद असे शिजले गेले ना सगळे एकजीव होऊन जातं आणि मग त्याचा सगळ्यांचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आता खरं तर इथे लिंबू पण ॲड करायचं आहे. 1 चमचा लिंबाचा रस किंवा मग डायरेक्ट रस जरी अवेलेबल नसला वापरलेला लिंबू असेल तर त्याचं तो कट करून एक अर्ध्या लिंबाचं साल्ट जरी टाकलं ना तुम्ही साल तरी पण चालते, कट करून टाका तरी पण युजफुल ठरेल. आता माझ्याकडं इथे मी टाकून घेतलेले बघा ह्याच्यात बाहेर काढल्यावरती माझ्याकडून ते स्किप झाले दाखवायला, पण ठीक आहे. मी लिंबाचा रस त्याच्यात ॲड करा आणि तुम्ही बघू शकता हे सगळं की नाही असं मस्त शिजलं गेलं आहे आणि एकजीव झाल्यासारखं वाटतं आहे मिश्रण. आता हे आपल्याला थोडंसं थंड झालेलं आहे. आता ते गाळून घेऊया. एक साधारण फुलपत्राचं माप मी बनवलंच होतं आणि फुलपत्रभर ते झालेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. त्याचा यूज पण खूप इझिली आहे करायला. आता थोडंसं थंड होतं आहे हे, तर थोडंसं साईडला ठेवून दिलं आहे मी थंड होण्यासाठी. त्याच्यासाठी आपल्याला इथं दुसरं काय पाहिजे तर ते यूज कसं करायचं. आता यूज कसं करायचं ह्याच्यासाठी आपण इथं का नाही कापसाचे गोळे घेतलेत बनवून किंवा मग तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल किंवा साधा पेपर जरी असेल कागद तरी पण तो भिजवून तुम्ही यूज करू शकता. तर माझ्याकडे इथे अवेलेबल होता कापूस म्हणून मी तो घेतला आणि त्याचे गोळे करून घेतले आणि तो डीप केले आणि पूर्ण त्यातनं पाणीसुद्धा थोडंसं नॉर्मल ठेवलं आहे, जास्त असं ओलं राहिलं असं नाही, पिळून घेतलं आहे मी ते. आणि ह्या गोळ्या ना अशा ठिकाणी ठेवायच्या जिथं आपण पाणी वगैरे असं स्प्रे करू शकत नाही ना, अशा ठिकाणी जर धान्य वगैरे ठेवलेलं असेल तर अशा ठिकाणी ह्या गोळ्या तुम्ही ठेवून द्या. नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल. याच्या वासानं ना असे कीटक किंवा हे बाहेरील जे प्राणी आहेत ते अजिबातसुद्धा आतमध्ये येणार नाही, त्याच्या वासाने ते पळून जातील. आता हे उरलेलं जे पाणी आहे आपल्याला पाण्याचा यूज तर खूपच होणार आहे, कारण आपल्या खिडक्या म्हणा किंवा अशा गोष्टी तिथं कोपरे वगैरे असतात तर अशा ठिकाणी की नाही जास्तच ठिकाणी अशा पाली वगैरे दिसतात, झुरळं राहतात. अशा ठिकाणी जिथं जिथं आपल्याला पाणी मारता येईल तिथं तिथं हे पाणी मारून घ्यायचं. तर त्याच्यासाठी का नाही तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे स्प्रे बॉटल म्हणून मी आपली लहानपणाचं एक कृती इथं करून दाखवली. आपल्या बाटलीत साध्या पाणी प्यायची बाटली आहे तर त्याच्यातच मी हे ॲड केलेलं आहे आणि त्याच्या झाकणाला बिळं पाडून घेतलेली आहेत बघा. तर लहानपणी आपण असंच करायचो का नाही बरं, अशी बाटली घ्यायचो कडकडी आणि त्याला बिळं पाडायचं वरून आणि तसंच पाणी प्यायचं. तर वरती दिसते तुम्हाला मी इथे बिळं पाडलेली आहेत आणि त्याने आता हे बॉटलमध्ये स्प्रे करून घ्या. चला आता बाय बाय, तुम्हाला पण ह्याचा नक्की फायदा होईल.